अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर मला ह्या विधेयकाच्या निमित्ताने सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे। महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 विधेयकातील घोषित होणारी व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची योजना ही आपण त्या ठिकाणी आणलेली आहे। ही आम्ही सगळ्यांना सांगितलेली आहे, परंतु या विधेयकाच्या निमित्ताने मला सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांची ही लक्षात आणून द्यायची। कलम 73 अंतर्गत 2017-18, 18-19 आणि 19-20 च्या कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड दोन्ही माफ करण्याची योजना 1/11/2024 पासून आपण लागू केलेली आहे। ते कर भरण्याची अंतिम तारीख 31/3/2025 आहे। कर रकमेचा भरणा 31/3/2025 पूर्वी केल्यास त्यावरील सर्व व्याज व दंड माफ होईल। राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतील करदात्यांच्यासाठी माफीसाठी अपेक्षित अर्ज अंदाजे 1,14,000 अध्यक्ष महोदय आहेत। आता या अभय योजनेची माहिती व्यापाऱ्यांना होण्यासाठी आपल्या विभागाने जीएसटीने 80,000 सौजन्य पत्र पाठवलेली आहेत। राहिलेल्या दिवसामध्ये आम्ही बाकीची पण पत्र त्या ठिकाणी देणार आहोत। अंदाजे एकूण विवादित रक्कम 54,000 कोटी आहे। त्यापैकी विवादित कर 27,000 कोटी, दंड व शास्ती 27,000 कोटी। यापूर्वीचा अनुभव विचारात घेता विवादित कराच्या सुमारे 20% रक्कम योजनेमध्ये जमा होते। त्यानुसार या योजनेमध्ये सुमारे 5,500 ते 6,000 कोटी विवादित कर रक्कम जमा होणे अपेक्षित आहे। यापैकी अर्धी रक्कम म्हणजे 2,700 ते 3,000 कोटी राज्य सरकारला प्राप्त होतील आणि बाकीच्या 50% रक्कम उर्वरित केंद्र शासनाला जाईल। या योजनेमुळे व्यापाऱ्यांना 5,500 ते 6,000 कोटी रुपयांचा व्याज व दंडातून निश्चितपणे दिलासा मिळेल। या अभय योजनेची माहिती करदात्यांना वकिलांमार्फत तसंच चार्टर्ड अकाउंटंट यांना होण्यासाठी विविध ठिकाणी चर्चासत्राचं देखील आयोजन केलेलं आहे। हे पूर्ण देशाकरता आहे, पण आपण आपल्या राज्याच्या करता आपल्याकरता जीएसटी SGST ह्याच्याकरता हे लागू केलेले ह्याची पण माहिती मला सभागृहात द्यायची। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या।